आज चाललेलं एक फिस्टिंगचा सेटअप करायला. मग काय पिशव्या पकडायला आबाई शेटला घेतला ना सरळ निघलो. यो रस्त्यानं चिकोलच चिकोल. मग आपल्या ॲक्टिवाचा 4x4 मोड ऑन केला ना सरळ पोचलो मोर्या बिल्डर्स अँड डेव्हलपरकडं. तुम्हाला वाटलं असेल इथं चालीन रूम बीम झालाले ना, असं काही विषय नाही हो, त्यांचंच ऑफिस आहे ना. समोरची टाकी त्यांना आपल्याला मासा जोरायचं आहे ना. इथं बघ जंगी सामने झाले शर्ती. मग काय आपलं आपण काम चालू केला. फिल्टरेशनच्या मशनी विशनी प्रॉपर लावला, पाणी एकदम सेट केला. मग आपण जो मासा आणलेला त्याला पाण्यामध्ये रिलीज केला. एकच नंबर. एक क्वालिटी दाखवतो तुम्हाला. ही बघा क्वालिटी बघा कशी, हेड बघा कसला कडकमध्ये आले बाई. दादाला विचारलं दादा कसं वाटतंय, दादा बघा कडक आहे मस्त आहे. दादाला पटलं, आपल्या मनाचं समाधान झाला. दुकानावाला तर सोमशेट रॉड घेऊन आलं तर मासं पकडायची रॉडच बोलतं काही माहीत नाही, पण असं टाकी ना गारा मासं पकरीन बरोबर आहे. कागद चित्रकाराचा टाकून टोपिओ करायला लागले. काय बोलशील पोरीला, पांजल बरं आहे का, मान खाली केली तिने. वेदांत शेट चाललेला पाण्याचा जार बरं कुठं, बोलतो तुझ्याच दुकानात. बहिणी स्वतःनीच उतरवला पाण्याचा जार, नाही जरी उचलून नेते. मेहनती पोरे आमचा. कस्टमर बोलतो यो मासा पाहिजे, दिलात बाई तुला बरं. लगेच मग काय पॅक करायला सुरुवात केली. तवरण आपल्या डोंबिवलीच्या भोपर गावांच्या मित्र आलता आपला सुरत दादा. जाम दिवसानंतर आलता. मोबाईल दिसला साईडला त्याला. हे कस्टमर पण लई लांबशी आलं तर व्हिडिओ आपले ऑनलाईन बघून आलं. मग काय त्यांना विचारलं कसा वाटलं आमचं पक्षी. ते बोलतं एकच नंबर दादा, बोलतं जसं व्हिडिओ नव्हतं तसाच बोलतं. असंच कस्टमर बाई सॅटिस्फाय झालं भजन, त्यानं आपला आनंद आहे. असंच जर तुम्हाला पक्षी पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या वायला पेट शॉपला व्हिजिट